नाशिकमधला तिढा सुटला, महायुतीनं सुटकेचा निश्वास सोडला आणि आता पुढची वाट मोकळी झाली असं वाटत असताना जळगावमधून एक नवीन पेच समोर आला आहे. कारण ज्यांच्या माघारीची चर्चा सुरू होती त्या रेश्मा काळे आता थेट म्हणत आहेत की मी शेवटपर्यंत निवडणूक लढणार. इतकंच नाही तर त्या अचानक नॉट रिचेबल झाल्यामुळं राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं आहे. हा फक्त एक उमेदवाराचा हट्ट आहे की महायुतीतील अंतर्गत नाराजीचा मोठा संकेत? गिरीश महाजन यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे का? आणि जळगावचा हा तिढा महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार का? हाच विषय आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर महायुतीच्या नेत्यांना मोठा दिलासा मिळाला होता. बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घेतली आणि त्यामुळं नाशिकचा अध्याय जवळपास संपल्याचं चित्र निर्माण झालं. विशेष म्हणजे या घडामोडींमध्ये मंत्री गिरीश महाजन यांची मध्यस्थी महत्त्वाची मानली गेली. त्यामुळे महायुतीमध्ये असा विश्वास निर्माण झाला की नाशिकचा फॉर्म्युला जळगावमध्ये देखील लागू होईल आणि तिथलाही तिढा सहज सुटेल. पण राजकारणात अनेकदा जे दिसतं ते घडत नाही. जळगावमध्ये नेमकं तेच होताना दिसत आहे. कारण रेश्मा काळे यांनी सुरुवातीला नाशिकचा प्रश्न सुटल्यास आपणही भूमिका बदलू शकतो असे संकेत दिले होते. त्यामुळं त्यांच्या माघारीची केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचं वातावरण तयार झालं. मात्र अचानक त्यांनी भूमिका बदलल्यासारखं संकेत दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांचा प्रचार सुरू आहे, मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळं माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याच ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण ही निवडणूक केवळ एका जागेची नाही. ही निवडणूक महायुतीतील समन्वय, स्थानिक नेतृत्वाचे महत्त्व, जागा वाटपाची पद्धत आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीची तीव्रता याची चाचणी बनली आहे. जळगावची जागा भाजपच्या वाट्याला गेली आणि नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आली. पण स्थानिक पातळीवर काही शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा ही आधीपासून सुरू होती. अनेक कार्यकर्त्यांना वाटलं होतं की शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाला पुरेसं महत्त्व दिलं जात नाही. रेश्मा काळे यांच्या उमेदवारीकडं त्यामुळे केवळ एका व्यक्तीची राजकीय महत्त्वाकांक्षा म्हणून पाहता येत नाही. ती स्थानिक असंतोषाची अभिव्यक्ती असू शकते, असा एक राजकीय अर्थ काढला जात आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे रेश्मा काळे यांची स्वतःची राजकीय गणितं. कोणत्याही नेत्यासाठी प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढली जाते असं नसतं. काही निवडणुका स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठीही लढल्या जातात. जळगाव जिल्ह्यात आपला प्रभाव किती आहे, कार्यकर्ते किती प्रमाणात सोबत आहेत आणि भविष्यातील राजकीय वाटाघाटींमध्ये आपली ताकद किती आहे हे दाखवण्यासाठी ही निवडणूक एक संधी असू शकते. आता या संपूर्ण घडामोडीत सर्वाधिक लक्ष कोणाकडे लागलं असेल तर ते गिरीश महाजन यांच्याकडं. कारण उत्तर महाराष्ट्रात त्यांना अत्यंत प्रभावी रणनीतिकार मानलं जातं. अनेक कठीण राजकीय परिस्थिती त्यांनी यापूर्वी हाताळल्या आहेत. जळगाव हा त्यांचा प्रभाव क्षेत्र मानला जातो. त्यामुळे जर त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातील बंडखोरी नियंत्रणात आली नाही तर विरोधकांना टीका करण्याची मोठी संधी मिळू शकते. याच कारणामुळं अनेक राजकीय विश्लेषक या निवडणुकीकडं केवळ जळगावच्या जागेच्या दृष्टीनं पाहत नाहीत. ते याकडं गिरीश महाजन यांच्या राजकीय व्यवस्थापन कौशल्याच्या परीक्षेच्या स्वरूपात पाहत आहेत. नाशिकमध्ये यश मिळालं, पण जळगावमध्येही तेच यश मिळेल का, हा खरा प्रश्न आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा राजकीय कोन म्हणजे संभाव्य क्रॉस वोटिंग. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुका या नेहमीच वेगळ्या स्वरूपाच्या असतात. पक्षीय निष्ठा असली तरी वैयक्तिक संबंध, स्थानिक गटबाजी आणि स्थानिक समीकरणं अनेकदा निर्णायक ठरतात. त्यामुळे संख्याबळ कागदावर मजबूत दिसत असलं तरी प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी वेगळे परिणाम दिसू शकतात. म्हणूनच महायुतीकडं बहुमताचं गणित असलं तरी चिंता पूर्णपणे संपलेली नाही. रेश्मा काळे यांनी यापूर्वी काही भाजप पदाधिकारी आणि नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला होता. हा दावा कितपत खरा आहे हे मतदानाच्या दिवशी स्पष्ट होईल. मात्र आता अशा प्रकारची विधानं स्वतःमध्येच राजकीय दबाव निर्माण करतात. त्यामुळं महायुतीतील अस्वस्थता वाढल्याची चर्चा सुरूच आहे. दरम्यान रेश्मा काळे अचानक संपर्काबाहेर गेल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर राजकीय तर्कवितर्कांना आणखी वेग आला. त्या कोणाशी चर्चा करत आहेत का, काही मोठा निर्णय घेणार आहेत का, वरिष्ठ नेतृत्वाशी त्यांची चर्चा सुरू आहे का, की त्या शेवटपर्यंत मैदानात राहणार आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप अस्पष्ट आहेत. यामध्ये आणखी एक शक्यता चर्चेत आहे. जर हा तिढा शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिला तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्तरावरील नव्हे तर थेट शिवसेना नेतृत्वालाही हस्तक्षेप करावा लागू शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदे स्वतः या प्रकरणात मध्यस्थी करतील का, याबाबतही चर्चा रंगत आहेत. विरोधकांच्या दृष्टीनं पाहिलं तर ही परिस्थिती त्यांच्यासाठी राजकीय संधी आहे. कारण महायुतीतील अंतर्गत नाराजीचा मुद्दा ते अधिक आक्रमकपणे मांडू शकतात. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण आधीच संवेदनशील बनलेलं असताना अशा बंडखोरीच्या घटना विरोधकांसाठी राजकीय शस्त्र ठरू शकतात. आणि म्हणूनच जळगावची ही निवडणूक आता केवळ एका जागेपुरती मर्यादित राहिलेली नाही. ती महायुतीच्या अंतर्गत एकजुटीची चाचणी बनली आहे. स्थानिक नाराजी किती गंभीर आहे, नेतृत्वाचा शब्द किती प्रभावी आहे आणि बंडखोर उमेदवार किती काळ दबाव कायम ठेवू शकतो, याची परीक्षा या निवडणुकीत होणार आहे. सध्या जळगावच्या राजकारणात एकच प्रश्न चर्चेत आहे की रेश्मा काळे अखेर माघार घेणार की शेवटपर्यंत लढत राहणार. जर त्यांनी माघार घेतली
तर महायुतीला मोठा दिलासा मिळेल. पण जर त्या मैदानात कायम राहिल्या तर ही निवडणूक केवळ मतांची लढाई राहणार नाही, तर प्रतिष्ठा, नेतृत्व आणि अंतर्गत राजकारणाची लढाई बनेल. त्यामुळे उमेदवारी माघारीच्या अंतिम क्षणापर्यंत जळगावकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल आणि कदाचित पुढची मोठी राजकीय बातमीही याच जळगावमधून येऊ शकते. तुमच्या मते रेश्मा काळे यांनी माघार घ्यावी की शेवटपर्यंत निवडणूक लढवावी? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.